बऱ्याचदा होतं काय माहितीये का, कुठला कचरा कशात टाकायचा हे कळत नाही. आपण, मला वाटतं जर आपण आपल्या घरात तो वेगळा करायला लागलो आणि जर त्याचं डिव्हिजन आपल्याला कळलं तर पुढे पाठवणं सोपं पडेल. आम्ही नेहमी जेव्हा अनेक अगदी हाऊसहोल्ड्स पर्यंत जेव्हा पोहोचतो तेव्हा आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही एक 2 bin 1 bag अशी घरामध्ये सिस्टीम करा. ओके. 2 bin मध्ये एक जी तुमची कचऱ्याची बादली असेल त्याच्यामध्ये तुम्ही सगळे कुजणारे जे पदार्थ आहेत ते टाकायचे आहेत. अच्छा. आता मला त्याच्यात म्हणजे कुजणाऱ्या पदार्थांचं क्लासिफिकेशन मी कसं करीन की जे आपण घरामध्ये आपल्या खाण्यासाठी आणतो, मग ते मीठ असेल, मग ते एग्ज असतील, ते जे काही असेल, मग ते तुमची फळफळावळ असेल, भाजीपाला असेल, घरामध्ये उरलेलं थोडंफार खरकट अन्न असेल किंवा एक 8-10 कुंड्या आहेत आणि त्यांचा पालापाचोळा असेल, तर हे त्या कंटेनरमध्ये की जे कुजतं, जे निसर्गातनं आलेलं आहे आणि जे निसर्गात आपण पाठवू शकतो. आणि दुसरं म्हणजे मग घरामध्ये आपल्याकडे एक पेपर निघत असतो, कार्डबोर्ड निघतो, प्लास्टिक शॅम्पूच्या बॉटल्स, काच किंवा आजकाल ट्यूबलाइट्स फुटलेले आहेत किंवा औषधांची वेष्टणं, हे सगळं जे आहे हे त्या एका बॅगमध्ये तुम्ही गोळा करायचा आहे. आणि एक जो बिन असेल त्याच्यात आपण ज्याला रिजेक्ट वेस्ट म्हणतो, की जे वेस्ट कुठल्याही प्रोसेसिंगला उपयोगी नाही. म्हणजे मी ओला कचरा कंपोस्टिंग किंवा बायोगॅससाठी नेणार, मी ग्लास, प्लास्टिक, मेटल हे पुनश्चक्रीकरणासाठी, रिसायकलिंगसाठी नेणार. पण काही कचरा जो आहे, जो सॅनिटरी वेस्ट आहे किंवा काही वेळेला घरामध्ये वृद्ध मंडळी असतील तर बँडेजिंग किंवा असं काही वेस्ट निर्माण झालेलं असेल किंवा डायपर्स असतील, किंवा कधी कधी आपण काय करतो की पॅकेज्ड फूड आणतो आणि त्याच्यामध्ये आपण ते अन्न चिकटलेलं असतं आणि ते तसंच आपण रिसायकलिंगच्या कंटेनरमध्ये किंवा बॅगमध्ये टाकलं तर मग परत तिथे एक धोका निर्माण होतो. तर त्या केसमध्ये मग आपण तो जो कचरा आहे तो पण आपल्याला रिजेक्ट वेस्टमध्येच टाकावा लागेल.